अमृतापेक्षाही गोड आणि प्रसंगी चटणीपेक्षाही तिखट असलेली महाराष्ट्राची मातृभाषा म्हणजे मराठी। इथं गर्भावस्थेत असल्यापासून जी भाषा कानावर पडते आणि जन्मल्यापासून ते बोलतो होईपर्यंत जी भाषा अंगात मुरलेली असते ती मराठी। जगभर कितीही फिरलं तरी जी भाषा कानावर पडल्यानंतर मराठी माणूस आनंदतो ती भाषा मराठी। शब्द लय सुरावटीमध्ये वैविध्य दाखवत तल्लीन करून सोडते ती मराठी। ज्या गुणवंतांनी आणि प्रतिभावंतांनी इथल्या मातीत जन्म घेऊन आपलं साहित्य, संगीत, नाट्यकला जगभर पसरवली त्याची भाषा ही मराठी। अलीकडच्या काळात संपर्क क्रांती झाल्यानंतरही आपलं स्थान अबाधित ठेवलंय ती भाषा म्हणजे मराठी। भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी 4थ्या क्रमांकावर आहे। मात्र मराठी भाषेवर होणारी आक्रमण, तिची उपेक्षा यावर चिंता आणि चिंतन करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे। कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त 27 फेब्रुवारी हा दिवस जागतिक मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। या निमित्तानं माय मराठी भाषेची शक्तीस्थळ आणि मराठी भाषिकांची जबाबदारी अधोरेखित करणारं बी न्यूजचं विशेष वृत्त। भूतलावर असलेले इतर प्राणी आणि मानव प्राण्यामध्ये एकच महत्त्वाचा फरक आहे, तो म्हणजे मानवाला मिळालेली संवादाची देणगी। संवादासाठी महत्त्वपूर्ण असते ती भाषा। आपल्या भावभावना व्यक्त करते, समाजाला एकत्र जोडते ती भाषा। भाषेतूनच ज्ञान, विज्ञान, कला, नाट्य निर्माण होतं आणि त्या प्रदेशाची संस्कृती बनते। आपला इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे ती भाषा। जगभर अनेक भाषा बोलल्या जातात, मात्र महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या मराठीला प्राचीन इतिहास आणि कित्येक शतकांची परंपरा आहे। मराठीची महती स्पष्ट करत संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव अशा संतांपासून ते अगदी अलीकडच्या काळातील विद्रोही साहित्यिकांपर्यंत मराठी भाषेला आशयघन, समृद्ध आणि वैभवशाली बनवलं ते तिच्या लेकरांनी। आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू असं म्हणणाऱ्या संत तुकारामांपासून ते अनंत आमची ध्येयासक्ती अशी आकाशाला गवसणी घालणारी हाक देणाऱ्या कवी कुसुमाग्रज यांच्यापर्यंत आणि आचार्य अत्रे, विवा शिरवाडकर, पु ल देशपांडे, शिवाजी सावंत, रणजित देसाई, भालचंद्र नेमाडे, नाधो महानोर, शांता शेळके, वसंत बापट, वि स खांडेकर, मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे, वपू काळे, गोनी दांडेकर, नासी फडके ते अगदी जगदीश खेबुडकर, गुरु ठाकूर, सौमित्र, किरण गुरव, सोनाली नवांगुळ यासारख्या असंख्य साहित्यिकांनी मराठी भाषा समृद्ध केली। तर चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, व्ही शांताराम, बाबूराव पेंटर, राजा परांजपे, सुधीर फडके, यशवंत देव, अशोक पत्की, नागराज मंजुळे, अजय अतुल यासारख्या दिग्दर्शक संगीतकारांनी मराठी भाषेचा झेंडा अटकेपार नेलाय। तसंच जयंत नारळीकर, रघुनाथ माशेलकर, वसंत गोवारीकर, विजय भटकर यासारख्या मराठी संशोधकांनी आपल्या कौशल्यानं जगाला अचंबित केलं। मात्र मागील 30-35 वर्षांपासून मराठी भाषेवर आक्रमणं वाढू लागली आणि मराठी भाषा बोलणारी किंवा लिहिणारी व्यक्ती गावंढळ समजली जाऊ लागली। जगाच्या स्पर्धेत टिकायचं असेल तर फाडफाड इंग्रजी बोलता आणि लिहिता आलं पाहिजे या समजुतीनं मराठी शाळा ओस पडल्या। दुसरीकडे तरुणाईकडून हिंदी आणि इंग्रजी मिश्रित मराठी बोलण्याची प्रथा वाढल्यामुळं मूळ शुद्ध मराठीची खिचडी झाली आहे। संपर्क माध्यमांवरही हिंदी आणि इंग्रजी भाषेचा प्रभाव दिसून येतो। मात्र काही जण आवर्जून फेसबुक, व्हॉट्सॲप, यूट्यूबवर मराठी भाषेतील गीतं, कविता, चारोळ्या आणि लिखाण करून जगभर मराठी भाषा टिकवतात। मराठी भाषेत निर्माण झालेले अनेक आशयघन आणि कलात्मक चित्रपट जगभरातील चित्रपटसृष्टीत लक्षवेधी ठरतायत। श्वास, काकस्पर्शपासून ते अगदी नटरंग, जोगवा, दुनियादारी, टाइमपास, फॅन्ड्री, एलिझाबेथ एकादशी, सैराट अशा नव्या मराठी चित्रपटांमुळे मराठी भाषेला नवसंजीवनी मिळतीये। जगाशी जोडणारी इंग्रजी आणि देशाची भाषा म्हणून हिंदी महत्त्वपूर्ण आहेच, पण त्याच्या जोडीला मातृभाषा म्हणून आपण मराठीचा आपल्या व्यवहारात, रोजच्या जीवनात आवर्जून वापर करण्याची गरज आहे। न्यायालय, बँका, शासकीय कार्यालय यामध्ये मराठीचाच वापर झाला पाहिजे। आई वडिलांनी घरात किंवा नातेवाईकांसोबत इंग्रजीऐवजी जाणीवपूर्वक मराठी भाषेत संभाषण केलं पाहिजे। मराठी बोलणं, मराठी ऐकणं आणि मराठी चित्रपट, नाट्य पाहणं, मराठी साहित्याचा अभ्यास करणं, दुकानावर मराठी फलक लावणं अशा आचरणातून आपण मराठी माणूस म्हणून या भाषेला न्याय देऊ शकतो।
मराठी भाषा जिवंत ठेवणं, तिचं संवर्धन करणं, तिचा विस्तार करणं ही प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पार पाडण्याची प्रतिज्ञा आज मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी केली तरच मराठी भाषेचं अस्तित्व कायम राहील. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी एकीकडे प्रयत्न सुरू आहेत, मात्र शासकीय अध्यादेशाची वाट न बघता प्रत्येक मराठी माणसानं सर्वच ठिकाणी आग्रहानं मराठी भाषेचा वापर केला तर मराठी भाषेच्या डोक्यावर राजभाषेचा मुकुट अभिमानानं मिरवत राहील यात शंका नाही. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा अमुचा आहे बाणा ही अमुची आहे बोली अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची. बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुलाणी.